तर राज्यातील शाळा आजपासून गजबजलेल्या आहेत आणि या वर्षीपासून नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी सुद्धा केली जाणार आहे। अनेक शाळांमध्ये विविध प्रवेशोत्सव कार्यक्रमाचं सुद्धा आयोजन करण्यात आलंय। तर आजपासून शाळा सुरू झालेल्या आहेत। आपण ही दृश्य पाहतोय पुणे, संभाजीनगर, जळगाव, कोल्हापूर, सोलापूर आणि पंढरपूर मधून। आपण पालकांमधील आणि हा विद्यार्थ्यांमधला उत्साह पाहू शकतो। खरं तर यावर्षीपासून नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी सुद्धा केली जाणार आहे आणि आजचा हा पहिला दिवस। आपण दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतोय पुणे, संभाजीनगर, जळगाव, कोल्हापूर, सोलापूर आणि पंढरपूर या ठिकाणची ही दृश्य आहेत। आपण पाहू शकतो पालक आपल्याला दिसतायत, अनेक विद्यार्थी आपल्याला दिसतायत जे शाळेत हजर आहेत आणि स्वागत खरं तर या विद्यार्थ्यांचं शिक्षकांकडून सुद्धा करण्यात आलंय। तर शाळेचा आजचा हा पहिला दिवस आणि आपण हा उत्साह पाहू शकतोय। शिक्षकांनी अगदी उत्साहाने स्वागत केलेलं आहे या विद्यार्थ्यांचं। आज 15 जून असून आज राज्यातील सर्व ठिकाणी शाळा या सुरू झालेल्या आहेत आणि जळगावमध्ये देखील पहिल्याच दिवसाचा मोठा उत्साह आपल्याला पाहायला मिळतोय। आता आपण जळगाव शहरातील एका प्राथमिक शाळेत आहोत। आपण बघू शकतो की या ठिकाणी पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांचं अत्यंत जल्लोषात स्वागत करण्यात आलेलं आहे। शाळेतर्फे विद्यार्थ्यांची रॅली काढण्यात आली। या रॅलीच्या माध्यमातून वेगवेगळे संदेश देण्यात आलेले आहेत। त्यानंतर आपण बघितलं तर शाळेची आकर्षक सजावट करण्यात आलेली आहे, कारण पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना शाळा ही आपलीशी वाटली पाहिजे, त्यांना रोज शाळेत यावंसं वाटलं पाहिजे, त्याकरता पूर्ण व्यवस्था करण्यात आलेली आहे। शाळेत आलेल्या पहिल्याच दिवशी जे विद्यार्थी आले होते त्यांचं औक्षण करून त्यांना शाळेत प्रवेश देण्यात आलेला आहे। त्यासाठी त्यांच्यासाठी विविध खेळण्याची देखील या ठिकाणी तयारी करण्यात आलेली आहे। पालकांसकट सर्व विद्यार्थी या ठिकाणी आले असून एक वेगळा उत्साह आपल्याला पालकांसह विद्यार्थ्यांमध्ये पाहायला मिळतो आहे। या शाळेला यावर्षी 74 वर्ष पूर्ण होऊन अमृत महोत्सवी वर्षामध्ये आम्ही पदार्पण केलेलं आहे। 75व्या वर्षामध्ये संपूर्ण वर्षभर मुलांच्यासाठी वेगवेगळे कार्यक्रम आम्ही आता राबवतो आहोत। मुलांच्या शाळेत जे मुलांना आवश्यक आहे त्यांना आपलंसं वाटावं असं वातावरण निर्माण व्हावं यासाठी संपूर्ण व्यवस्था शाळेमध्ये करण्यात आलेली आहे। मुलांना आपलंसं वाटावं, त्यांनी चांगलं शिक्षण घ्यावं आणि मोठं व्हावं असं जे अत्रे आहेत त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे। सचिन गोसावी, पुढारी न्यूज, जळगाव। राज्यातील मराठी माध्यमाच्या प्राथमिक आणि माध्यमिक शाळांच्या आजपासून खरं तर सुरुवात झाली आहे आणि सकाळपासूनच विद्यार्थ्यांचा जो उत्साह आहे तो आपल्याला पाहायला मिळतोय। पुण्यातल्या महादेव सदाशिवराव गोळवलकर गुरुजी विद्यालयामधले हे सगळे विद्यार्थी आहेत। त्यांच्या शिष्यवृत्ती सुद्धा भेटणार आहे, त्यांचं स्वागत केलं जात आहे, त्यांना सूचना दिल्या जात आहेत आणि मोठा उत्साह आहे। सकाळपासून पुण्यामध्ये जे वेगवेगळ्या शाळेमधल्या विद्यार्थ्यांचं स्वागत केलं जात आहे, गुलाब पुष्प देऊन स्वागत केलं जात आहे आणि विद्यार्थ्यांमध्ये शैक्षणिक भीती निर्माण होऊ नये आणि शिक्षण हे अगदी मोकळ्या वातावरणात त्यांना घेता यावं यासाठी या सगळ्या सुखसुविधा ज्या आहेत त्या विद्यार्थ्यांना दिल्या जात आहेत आणि विद्यार्थी मोठ्या प्रमाणामध्ये आज शाळेत दाखल झालेले आपल्याला पाहायला मिळतात। या शाळेचे जे शिक्षक आहेत ते आपल्या सोबत आहेत। सर, कशा प्रकारे तुम्ही आज विद्यार्थ्यांचं स्वागत केलंय, विद्यार्थ्यांचा प्रतिसाद कसा आहे? सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, ज्या विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप मिळालेली आहे त्या सर्व विद्यार्थ्यांचा आपण आज सत्कार करणार आहोत आणि या पद्धतीने आपण स्वागत करतोय विद्यार्थ्यांचं की जेणेकरून इतर विद्यार्थ्यांना सुद्धा त्यातून स्फूर्ती मिळेल, इतर मुलंही अभ्यासाला लागतील। सगळे जे विद्यार्थी आहेत आपण जर पाठीमागे बघितलं तर स्वागताचा बोर्ड लावलेला आहे, पहिलेच्या विद्यार्थ्यांना सुस्वागतम करण्यात आलेला आहे आणि विद्यार्थ्यांमध्ये उत्साह आहे। आज खरं तर पहिला दिवस आहे शाळेचा। शाळेतली सगळी भीती जी आहे ती घालवण्याचा प्रयत्न शाळेकडून करण्यात येतोय, त्यांचा सत्कार करून त्यांना प्रोत्साहन दिलं जातंय आणि आज मोठ्या प्रमाणात पुण्यात दुपारच्या सत्रात सुद्धा विविध सामाजिक संघटना, राजकीय पक्ष विद्यार्थ्यांचं स्वागत करणार आहेत। व्हिडिओ जर्नलिस्ट निखिल करंदीकर सह बालाजी पोद्दार, पुढारी न्यूज, पुणे।